गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझं नाव ऋतुजा कुलकर्णी, मी यवतमाळची आहे. आज गुरुपौर्णिमेनिमित्त मला इथे बोलायचा चान्स दिला त्याबद्दल थँक्यू. गुरु हा शब्दच खूप मोठा आहे, ज्याला आपण एक्सप्लेन पण नाही करू शकत. तरी पण त्याचं शॉर्ट एक्सप्लेनेशन असं की गु हा शब्द आहे, त्याचं मिनिंग होते की डार्कनेस, आणि रू त्याचा अर्थ होते की लाईटनिंग, म्हणजे प्रकाश. की म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जो व्यक्ती मार्गदर्शक आहे किंवा जो तुम्हाला चांगल्या गोष्टींसाठी फोर्स करते, सांगते की कधी तुम्ही चुकत आहे, कधी तुम्ही काय डिसिजन घ्यायला पाहिजे, प्रत्येक खराब वाईट सिच्युएशनमध्ये जे तुमच्या सोबत आहे त्यांना आपण गुरु म्हणू शकतो. जसंच त्यांनी सांगितलं की गुरु ब्रह्मा आहे. सगळं काही आपण जे आपल्याला मोटिवेट करतात लाईफमध्ये, ते सगळेच आपल्यासाठी गुरु आहे. तसंच माझ्या लाईफमध्ये माझं मोटिवेशन म्हणजे की माझी फ्रेंड आहे तेजस्विनी बंगाळे. शी इज माय बेस्ट फ्रेंड फ्रॉम, आता आमच्या फ्रेंडशिपला 4 इयर्स झाले कंप्लीट. पण आजपर्यंत जेव्हा पण मला लाईफमध्ये कोणतं पण डिसिजन घ्यायचं असेल तर, किंवा मी कोणत्या पण प्रॉब्लेममध्ये असेल तर फर्स्ट कॉल मी माझ्या आईबाबांना पण नाही करत, पण सगळ्यात पहिले तिला कॉल करते. प्रत्येक सिच्युएशन तिला सांगते. माझ्या घरचं वातावरण पण असं आहे की सगळं एकदम फ्रीली आहे, ओपन माइंडेड, सगळे समजून घेणारे. पण प्रत्येक सिच्युएशन आपण घरच्यांना नाही सांगू शकत, पण तिने मला हर एका सिच्युएशनमध्ये हेल्प केली आहे. जस्ट लाईक की मी अगोदर या IT बॅकग्राऊंडची नव्हती. अगोदर मी नीटसाठी प्रिपेअर करत होती. आफ्टर माय फर्स्ट रिपीट माय पॅरेंट्स वॉज, म्हणजे की ते खूप अपसेट झाले होते. त्याच्यानंतर ते म्हणजे की त्यांनी असं सपोर्ट, म्हणजे की करायचं होतं त्यांना, पण त्यांनीच एवढे निगेटिव्ह झाले होते माइंडसेटनी की त्यांनी माझ्याकडून होप सोडून दिले होते. पण नंतर तीच आली आणि तिने माझ्या पॅरेंट्सला कन्व्हिन्स केलं की काका जाऊ द्या, काय नाही होत, ह्याच्याकडे नाही तर दुसरीकडे दुसरा चान्स देऊन बघा तिला, मे बी दुसरीकडे काय होईल. मग म्हणजे त्यांनी पण ट्रस्ट ठेवला माझ्यावर. पण तिने जे कन्व्हिन्सिंग पॉवर ठेवली, ती आता पण माझ्यासोबत कधी पण माझ्या घरी वगैरे येते तेव्हा हर टाइम सगळ्यात पहिले, म्हणजे की मी प्रायोरिटी आहे तिच्या लिस्टमध्ये. तिच्या आई बाबा नंतर जर कोणी आहे तर ती मी आहे. आणि शी इज द बेस्ट पर्सन इन माय लाईफ. खूप खूप सारं केलं आहे तुम्ही माझ्यासाठी. थँक्यू.